पोलीस भरती प्रक्रिया आजपासून राज्यभर सुरू होते आहे आणि या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये जे आहे उच्च शिक्षित तरुणांनी सुद्धा भाग घेतल्याचा पाहायला मिळत आहे। नागपुरात सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे। त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे सुद्धा विद्यार्थी आहे। पोलीस प्रशासनामध्ये या सगळ्या जर प्रवेश झाला किंवा यांची भरती झाली तर कसा फायदा होईल यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दोर्जे मॅडम आहे। मॅम, कसं पाहता तुम्ही ज्या पद्धतीने आता भरती होते आहे, उच्च शिक्षितांनी सुद्धा यामध्ये अर्ज केले? बरोबर आहे, आमच्याकडे जितकी अर्ज आलेले करीबन 30,000 अर्ज आमच्याकडे आलेले आहे आणि त्यातील 8,000चे वर जे ग्रॅज्युएट्स आहे, त्यातील 1304 पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, 336 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आणि 2 LLB आहे। तर तुम्ही जे म्हटले की एक चांगला प्रशिक्षित उमेदवार आमच्याकडे येत आहे, ते खरी गोष्ट आहे। पण आम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांच्याकडून त्यांचे जे स्किल्स आहे, आम्हाला चांगलं एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यामध्ये आम्हाला उपयुक्त होईल। कारण काय आहे, आता टेक्नॉलॉजीचा जास्त वापर करून गुन्हेगार जे आहे त्यांचे ऑफेन्सेस करत आहे आणि अशा परिस्थितीत ते थोडंसं म्हणजे चांगलं फोकस प्रशिक्षण मिळालेले जे अंमलदार आहे, तर चांगला टीम तयार करण्यामध्ये आणि पटकन आरोपीला न्यायाच्या समोर आणण्यामध्ये आम्हाला मदत मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे, जे इकॉनॉमिक्स फ्रॉड आहे ते वाढत आहे आणि वेगवेगळ्या शक्कली आणि तंत्रज्ञानाचा साह्याचा हे होत आहे। मोठे अधिकारी त्यांना मार्गदर्शन करतात, पण खालची जर टीमही तशाच पद्धतीची असली तर अजून चांगलं काम होईल, कन्व्हिक्शन रेट वाढेल। खरी गोष्ट आहे की जर ऑफिसर असतो पण ऑफिसर एकट्याने काम करू शकत नाही, त्यांच्या मागे त्यांची एक पूर्ण टीम आहे आणि काही प्रायोगिक इश्यूज आहेत ते टीमच हँडल करतात। तर टीमला आम्हाला असं जे चांगले प्रशिक्षित आणि हायली क्वालिफाईड आम्हाला जर अंमलदार मिळाले, त्याचा इफेक्ट नक्की आमच्या गुन्हे साबितीमध्ये होईल, आमच्या पोलीस फोर्सला अजून बळकट करण्यामध्ये होईल। पूर्वीची मॅम पारंपरिक कामाची पद्धती होती, लिखापडीचं कामाचं, आता कम्प्युटर ज्या पद्धती सिस्टीम आहे पूर्ण अद्ययावत होत आहे, तर याचाही फायदा त्या सगळ्यात होईल? नक्कीच होईल आणि जे चांगलं जे टेक्नॉलॉजी आता AI पण येत आहे, त्यांना कसे म्हणजे एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग आम्हाला कशा करायचं आहे आणि आम्हाला जे प्रिडिक्टिव्ह पोलिसिंग कशा करायचं आहे, हॉटस्पॉट आयडेंटिफाय करून तिथे इंटरव्ह्यून करून तिथे चांगलं पेट्रोलिंग करून आणि टेक्नॉलॉजीचा मॅक्सिमम वापर करून जे फोर्स मल्टिप्लायर जे म्हणतात टेक्नॉलॉजीला, त्याच्या खरी गोष्टीने सम्मिलित करून त्यांनी इन्क्लूड करून कशा आम्हाला जनतेची सेवा कशा चांगली प्रमाणे करायच्या हे आमची लुकआउट आहे। भरती प्रक्रिया पार पाडणार जेणेकरून अडचण येणार। ओके, तर साधारणतः जूनमध्ये किंवा जुलैमध्ये आमच्याकडे जास्त पाऊस पडतात, यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। आमचं मुख्यालय पोलीस मुख्यालय जिथे भरती सुरू आहे तिथे आम्ही रेन प्रूफिंग केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी आम्हाला रनिंग चिवन घ्यायचं आहे किंवा गोळाफेक घ्यायचं आहे त्यात आम्ही पूर्ण रेन प्रूफिंग केलेले आहे आणि जे उन्हाळ्यापेक्षा जे पावसाच्या वेळी लोकांना इकडे स्पेशली विदर्भामध्ये आणि नागपूरमध्ये लोकांना चांगला एक्सपिरियन्स येईल अशी आमची अपेक्षा आहे। कारण उमेदवारांना जास्त हीटचे त्रास होणार नाही आहे आणि चांगलं त्यांचे परफॉर्मन्स होईल अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच पोलीस भरती होती आहे। नागपुरात पोलीस भरती होत असताना कुठल्याही पद्धतीचे जे सहभागी होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होणे आणि खरं तर विदर्भात उन्हाळ्याचा जास्त त्रास होतो, उलट पावसाळ्यात सोपी जाईल त्यासाठी सुद्धा उपाययोजना ज्या आहेत त्या पोलीस विभागाकडून केलेल्या आहेत। त्याचबरोबर उच्च शिक्षित तर तरुण जे आहे जर पोलीस प्रशासनात सहभागी झाले तर एक चांगली टीम तयार होईल आणि जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा पोहोचवण्यासाठी सुद्धा मदत होईल अशी भावना बोलून दाखवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।